मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आपले सरकार सेवा केंद्र हे या सद्यस्थितीला जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहेत. अत्यंत प्रतीक्षा पाहिल्याच्या नंतर हे लातूर जिल्ह्यामध्ये आता सुरू झालेले आहेत. 24 ऑगस्ट 2026 रोजी माहिती काढलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की जिल्हाधिकारी कार्यालय लातूर मार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2026. याच्या अनुषंगानं जर पाहिलं तर 9 जुलै 2026च्या निर्देशानुसार जे काही जी-आर असेल त्याच्यामध्ये काय पात्रता, अटी, शर्ती असतील त्यावर आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्या अंतर्गतच ही निवड केली जाणार आहे. असे एकूण संपूर्ण स्थापन करण्यासाठी रिक्त असलेली जागा 640 ठिकाणी हे अर्ज मागवण्यासाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. किमान पात्रता काय-काय आहे ते पाहू शकता, की 18 वर्षे पाहिजे, कमीत कमी 12वी पाहिजे, सी-एस-सी, एम-एस-सी, आय-टी असल्यास प्राधान्य असेल आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, खाते आवश्यक ओळखपत्र आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सुरुवात आहे 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ते ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 15 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि हे ऑनलाईनच फक्त अर्ज करायचे आहेत. ऑफलाईन अर्ज तुम्हाला करायचे नाहीत. ऑनलाईन अर्ज कुठं करायचे आहेत? तर सेतू समिती latur.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. तुम्ही हे संपूर्ण जाहिरात पाहिलं तर latur.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती आपण डिटेल्समध्ये अर्जदारांना सोबत काय-काय जोडायला पाहिजे. त्याच्यासोबत 18 वर्ष पूर्ण असावे म्हणजे टीसीचे प्रत, वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचे शैक्षणिक कागदपत्र द्यायचे. तर त्यानंतर एम-एस-सी-आय-टी अथवा CCCचं प्रमाणपत्र असेल ते द्यायचे आणि बँक खात्याचं स्टेटमेंट मागील 6 महिन्याचं तुम्हाला हे स्वयं साक्षांकित प्रत द्यायचं म्हणजे तुम्ही आर्थिक सक्षम आहात हे तुम्हाला दाखवून द्यायचे. चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला हे द्यायचं आहे किंवा तुमचं जे काही पोचपावती असेल तुम्ही ऑनलाईन वगैरे करून त्याची पोचपावती मुलाखतीवेळी तुम्हाला हे सादर नंतर करणं बंधनकारक आहे. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालवायचे आहे त्या जागेची आतील व बाहेरील फोटो तुम्हाला जी-पी-एस कॅमेऱ्याद्वारे नोट कॅम वगैरे म्हणा त्याच्यातून द्यायचे आहेत. त्यानंतर मग दिव्यांग असतील तर त्याचं जे काही प्रमाणपत्र असतील ते पुरावे तुम्हाला द्यायचे. जागा स्वतःची असल्यास तुमचं जे काही आटचा घर असेल किंवा घरपावती असेल किंवा भाड्याची असेल तर तुम्हाला भाडे करार वगैरे तुम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर अर्ज शुल्क सोबत बँकेद्वारे जे काही बँक दिली जाणार आहे त्याच्यामध्ये ₹500 ऑनलाईन भरल्याची पावती तुम्हाला इथे द्यायची आहे आणि अर्ज सादर करताना अर्जदाराने आवश्यक सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणं हे बंधनकारक राहील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मग आता आपण संपूर्ण माहिती ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार आहे याच्यात दिलेली आहे. हे सर्व नॉर्मली तर माहितीच आहेत कारण की 9 जुलैच्या जी-आरनुसार तुमची शैक्षणिक पात्रता तुमची 10 गुण दिले जाणार आहेत. संगणक व डिजिटल साक्षरता 15 गुण आहेत. पायाभूत सुविधा 15 गुण, आर्थिक क्षमता 10 गुण, ग्राहक सेवा व संवाद कौशल्य 20 गुण आहेत, अनुभव 10 गुण आहेत, व्यवसाय आराखडा व शाश्वतता 5 गुण, सामाजिक समावेशकता 5 गुण आणि चारित्र्य पडताळणी 10 गुण अशा पद्धतीने ही निवड केली जाणार आहे. ते डिटेल्समध्ये आता किती कोणतं शिक्षण असेल तर किती गुण, पदवी असेल तर पदव्युत्तर असेल तर किती गुण, एम-एस-सी-आय-टी, सायबर सुरक्षा हे संपूर्ण डिटेल्समध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही हे पाहून घेऊ शकता. आपण डिटेल्समध्ये ते सांगत बसणार नाहीयेत. त्यानंतर मग आता तुम्हाला जे काही महत्त्वाची माहिती आहे, ते म्हणजे आता नेमकं कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, ते पाहायचं झालं तर आपण थोडंसं स्क्रोल डाउन खाली करून घ्यायचं आहे आणि ते घेतल्यानंतर इथं पाहू शकता की ग्रामपंचायत निहाय रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत इथं. इथं तालुका आणि ग्रामपंचायत आणि समोर किती रिक्त जागा आहेत. शिरूरमध्ये ताजबंदसाठी पाहिलं तर 5 आहेत, किनगावसाठी 5 आहेत, हडोळती 1 आहे, खंडाळी 1 आहे, उजना औराडवाडी 1 आहे, कुमटा, बुद्रुक 1 आहे. अशा पद्धतीने ह्या संपूर्ण जाहिरातीत जागा देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर. हे तुम्ही पी-डी-एफ वगैरे तुम्ही WhatsAppवरती पाहिजे असेल तर मला मेसेज करा किंवा कमेंट करा या व्हिडिओला. तुम्हाला ते डायरेक्टली देण्यात येईल किंवा डायरेक्टली latur.gov. या संकेतस्थळावर तुम्ही ते पाहू शकता. अशा पद्धतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. लवकरात लवकर तुम्हाला हे अर्ज जर झालं तर 15 सप्टेंबर पूर्वी तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला जर अर्ज पाहिजे असेल, सेंटर घ्यायचं असेल, तर त्या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यावरती डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. सद्यस्थितीला ही माहिती महत्त्वाची आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.